बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांकडून हे काम सुरू केलं गेलंय आणि पुढचे 4 दिवस हे काम सुरू असेल। त्यामुळे भाविकांना मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवलं जात आहे। ज्योतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवली जाईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दिली गेली आहे। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया पुरातत्व विभागाने आजपासून सुरू केलेली आहे। मी सध्या ज्योतिबा मंदिरामध्ये आहे आणि भाविकांच्यासाठी खास उत्सव मूर्ती या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि या मूर्तीच्या पाठीमागे जो पांढरा पडदा आहे तो मूर्तीचा मूळ गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्येच आतमध्ये अधिकारी या ठिकाणी मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रियेचं काम करत आहेत। खरं तर 4 दिवस हे काम चालू राहणार आहे, त्यामुळे मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांच्यासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे। त्याऐवजी या ठिकाणी कासव चौकामध्ये उत्सव मूर्ती आहे ते ठेवण्यात आलेले, याचं दर्शन आता भाविक या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकूणच पाहायला गेलं तर आतमध्ये जी मूर्तीची झीज होत होती आणि मूर्तीचं जे आयुष्यमान वाढवण्यासाठी जी संवर्धन प्रक्रिया आवश्यक होती ती संवर्धन प्रक्रिया सध्या देवस्थान समितीनं हाती घेतल्याचं पाहायला मिळते। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची वेळ गेल्या 6 महिन्यापासून मागण्यात येत होती आणि ही वेळ आता मिळाल्यानंतर हे काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही 4 दिवस काम